मला कळत नाही, मी जर बाथरूम मध्ये असले तर तुम्ही असं खाऊ आणलं डायरेक्ट कसं माझ्यापाशी कशी यायचं कसं काय? तुम्ही चिकन जर आणलं ना मी पण त्या घरात असणार तुम्ही तिकडे असे घेऊन येते हातात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आहे ना 9:30 वाजले आणि मी आज जरा लेटच उठले. रात्री जरा माझ्या बरोबर ना जरा एक कांड झाले, तुम्हाला सांगायला मी काय झाले. त्या आधी ना नाश्ता करून नाश्त्याला रात्रीची बिर्याणी, रात्रीची भाजी, चिकनची भाजी. इथं तनू, इथं मम्मी, इथं परी. बाय. तू जेवायचं का नाही? तुझा अवतार पाय कच झालाय. जेवायचं नाही तुला? तोंडात बोट नाही घालू असं म्हणते. मग ते मित्र म्हणते तनू येडीची तोंडात बोट घातली. खरंच म्हणते. सांगा इथं काहीतरी तेवढे सांगणार आता तुला. जेवायचा इथं बस मायपाशी असे इथं आपण खाऊ. कसं चप्पल कोणी घातलं का? धुतय का? तुझा राडा बघ तनुले. हा, एक चप्पल पायात, एक चप्पल हातात. हा असं कोणी खेळत का? आणि एवढे चांगले कपडे घातले आणि ते सगळं खराब करून टाकलं तू. असं नाही करायचं, फेकायचं नाही बाबा, मला नाही भरायचं, तसं नाही करायचं. नो 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 नो. काय करते तुम्ही? ए नको नको, खेळा खेळा. अरे रे अरे हात भरावला माझा. ए पुरी इकडे ये, ती दीदी बोलली ती तुला. नाही नाही हाय इथं खेळायला. हा बसा इथं, बसा खाली तिथे, बस ग बस ग तिथे खाली. चालले बस ग. चप्पल घाल ना पायात, चप्पल घाल. अरे मग चप्पल तिथं घालून जाय ना. खेळत होते तिथे, तिथे पाय हात पाय भरले, गेलेले पाणी आणे. हे पाहिलं मी तर इकडे तिकडे पळत होते. याला गाय करता आजच दिली मी. पाहिजे कशी जागेवर बसवले हो ना, ताना तिला इकडे तिकडे. तिची मैत्रीण ना दिली तिला, तिला पण दिली गाडी करा, हिला दिली. मग हिला पण वेगळं आवडते पाहिलं का? हिला काळं लागत तसं लागत. मी पण खाऊ राहिले, थोडं खाल्ले. कसं आहे त्यांना गाडी कार? भारी आहे, तुला आवडत? वाव. हा धन्यू कुठं घरात? घरात कोणी गाडी लावते का? बाहेरच लावला ना. मग हे अशी नाही घ्यायची, ती म्हणते अशी नाही घ्यायची, हे मोठी घ्यायची. इथं बस, खाली बस, सांडून. चला मित्रांनो, तनु उठले झोपातून. आता आम्हाला जेवण करायचे. परीनं अंड्याची पोळी बनवून राहिली. आणि आता आहे ना इथून पुढं वारच लय सुटत आहे बेकार मित्रांनो. पाहिजे का म्हणजे अंगणात कसं झाली. ये बाय पाय वार, इकडे वार पाकिट सुटली पायाने. आणि हे किती राडा झाला इथे, गहाण आली. एक दोन कसं आलं हा, सगळी माती माती आली त्यांनी इकडे घरात. हो ना, इथून पुढं मित्रांनो असंच राहणार आहे. खतरनाक वारा सुटला आणि मग त्याच्यानंतर पाऊस. आमच्याकडे असंच असते. तुमच्याकडे कसं असतं? तुमच्या कसं असतंय आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हा परी इकडे बनून राहिली, झाले वाटतं बनून. कोण? मी बनवले का कपडे? मी झाले. आता काय करते बाई, कामच तसं आहे. हे मी थोडस वरलं झालो ना, ती मला माहिती लय वरला झालाय तू. तू कशा हात भरवला? पुश कपड्याला पुश तुझ्या. मम्मी कधी दे तुला चक्कर मारायचा होता ना आपल्या दन्नू. घरात ठेवतो का? चल वारा सुटले, येतं ना ठेवायचा आतमध्ये. चक्कर मारायचा का तिकडे जायचं मम्मी सोबत खेळायला? येते गरम असं तिकडे नको. गरम गरम इकडे बाई सारं सर गरम. चढ वर, चढ वर, चढ वर, चढ. बस बस बस. हा बसलं रे. चला मित्रांनो, आम्ही चाललो लॉंग रूटला. चला लस्सी घेतली, निघलोय घरी. पोहोचलो बा मित्रांनो घरी. आम्ही लस्सी घेऊन आलोय मस्त बाकी. पाणी मला कळत नाही,
मी जर बाथरूम मध्ये असले तर तुम्ही असं खाऊ आणलं डायरेक्ट कसं माझ्यापाशी कशी यायचं कसं काय येईल? तुम्ही चिकन जर आणलं ना मी फक्त त्या घरात असेल आपलं तुम्ही तिकडे असे घेऊन येते हातात कंटिन्यूस असले का कुठे संडास मध्ये आली तरी मी येईन. तू काय म्हणती? अहो काय कराय काय कराय म्हणजे ती पोरगी नाही उडून मम्मीला दे ना एक दे मम्मीला. एवढे कष्ट करतोय मित्रांनो हाताची कातडी निघली माहिती आहे का? तरी काय आहे का मला कष्ट जाणीव आहे का? कष्ट नाही आम्ही सोल्युशन सोल्युशन नाही ती. अरे कातडीची ती काताला नाही ग कातड ती म्हणती मला फॉर्च्युनरच घ्यायची आहे का? काय घ्यायची? अशी घ्यायची का? यस. काय केलं? खाल्ले ठसके गेले असं नाही जावं. मित्रांनो ही काय माहिती का? समजा 10-11 तारखेला जर युद्ध जर झालं तर आपण राहू का? मला माहिती तिकडे होणार युद्ध काय. अरे खरंच ना तिकडे मग होणार माहिती ती गेलेला आहे का? 1000 किलोमीटर आहे फक्त. मग 1000 किलोमीटर गेले झालं का? मग ती मिसाईल येऊन पडन. हा काय तुला माहिती का? वरुंडी मध्ये मिसाईल पडली होती माहित नाही? खरंच पडली होती. कुठं ते तुला दाखवतो मी. आज ते मिसाईल तुला सांगतो इकडे येऊ शकते. खरंच? मग अरे हा खरंच ना. ती म्हणते आपण राहू का नाही? खरंच नाही राहणार त्यांनी आता उद्या ते तुला माहिती उद्या ते सांगणार आहे कसं राहायचं कसं जगायचं त्यांच्यापासून कसं तुम्ही सुरक्षा करायची असं सांगणार. हा मी कुठे लपन तू तो पाय तुम्ही कुठे लक्षात मी कुठे लपू घरातच राहावं लागेल. मग घर काय ते पडण बातकन कर कसं राहते हो कसं राहते म्हणजे? अरे बॉम्ब होतोय मोठा. मग मला टेन्शन आलं. खरंच नाही खोटं नाही खरंच. मी तरी कुठं लपून कुठं जाऊन समजा इथं पडायला आलं तुम्ही उडी मारून दुसरीकडे जाऊ शकतोय. तू काय तुम्ही काय स्पायडरमॅन का दुसरीकडे जाऊ शकता? आम्ही नाही जाऊ शकत का तुमच्या? अरे तू अरे मी बाहेर राहतोय माझी गाडी राहते. मी जाईन सावरगावला. इथून सावरगावला जाऊ तर तू कधी बॉम्ब टाका बसली. मी तिकडे जाईन मदनदरीत. तू एवढंच मदनात गेली तर कधीच बॉम्ब टाकीन ती. मग पुढे जाऊ पुढं बॉम्ब टाकायचं नको डबी. अरे खरंच ना टाकू त्याकडे बॉम्ब माव टाकायचा ना. आता ते मध्ये सावरगावला टाकीन इथं टाकीन मध्ये टाकीन टाकू दे. लपू मी बॉम्ब टाकायचा बॉम्ब टाकायचा पुढे बी गेलं तुम्ही टाकू. फायनली मित्रांनो 8:43 झाले. इकडे जेवण रेडी झाले. चला फायनली मित्रांनो जेवण झाले मस्त पैकी. कूलरचा आवाज येतोय मित्रांनो कारण काय माहिती का आमच्या इथे ना कूलर लागतोच पोरं झोपायचे ना त्याच्यामुळे. आणि त्यांना आता मी लवकर झोपले हे बाहेर कधी निवांत झोपले. आज मी लवकर झोपले मित्रांनो. आता मला वाटतं 9:30-10 वाजले असते. दादाचं काय झोपलं असेल झोपले. बाकी मम्मी ते पप्पा ते सगळे झोपले. तर आता याच्यानंतर मला एडिटिंग करायची. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. एवढं खतरनाक वार सुटलंय ना.